Dear student, this is experiment number 5. In this experiment, we want to design and prepare manual drawing or CAD drawing for power transmission element. It may be shaft, key, coupling, bearing, pulley, any of them we want to design and drawing. आपण याला ड्रॉइंग शीटवर ड्रॉ करू शकतो किंवा कॅडवर सुद्धा ड्रॉ करू शकतो. After drawing, we want to justify the dimensions. Now we will see one by one. Now first is the transmission system. तर आपण कशाला म्हणायचं ही ट्रान्समिशन सिस्टम. A shaft is rotating machine element which is used to transmit power from one shaft to another shaft. आता एक शाफ्ट हा एक मशीन एलिमेंट आहे जो मशीनला अटॅच असतो आणि त्याचं जे वर्क आहे टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम one shaft to another shaft. But while the transmission this power, the shaft is linked with various another elements like pulleys and gears. तो फक्त एकटाच ट्रान्सफर करू शकत नाही शाफ्ट, त्याच्यावर पुलीज असतात, गिअर्स असतात. विथ द हेल्प ऑफ दोज एलिमेंट द शाफ्ट कॅन बी ट्रान्समिट द पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू another shaft. While mounting the members such as the pulleys and gears, those members along with force comes with the bending, cause the bending. याच्यामुळे काय होतो, बेंडिंग शाफ्ट हा बेंडिंगची पॉसिबिलिटीज जास्त आहे. तर याला म्हणतात ट्रान्समिशन सिस्टम्स. तर बघूयात की किती टाईपचे शाफ्ट्स असतात. टाईप्स ऑफ शाफ्ट्स, दोन टाईपचे शाफ्ट्स असतात. एक ट्रान्समिशन शाफ्ट, अनदर वन इज द मशीन शाफ्ट. आता ट्रान्समिशन शाफ्ट म्हणजे काय, जो शाफ्ट पॉवर ट्रान्समिट करतो त्याला आपण म्हणतो ट्रान्समिशन शाफ्ट. विच शाफ्ट इज कॅरीज द पार्ट्स सच ॲज द पुलीज गिअर आणि फोर्स ट्रान्सफर करतो त्याला आपण ट्रान्समिशन शाफ्ट म्हणतो. किंवा मशीन शाफ्ट जो इनबिल्ट असतो, इंटिग्रल पार्ट ऑफ मशीन इटसेल्फ, दॅट इज द एक्झाम्पल इज द क्रँक शाफ्ट. तो त्याच्यामध्येच इनबिल्ट असतो, तो सुद्धा पॉवर ही ट्रान्समिट करतो. तर क्रँक शाफ्ट कुठं असतो, पिस्टन. ओके, पिस्टनची पॉवर क्रँक कनेक्टिंग रॉड, ओके, असं तो ट्रान्सफर करत असतो. नाउ नेक्स्ट पार्ट इज फॉर पॉवर ट्रान्समिशन इज द कपलिंग. Couplings are divided into two main groups. One is the rigid, next one is the flexible coupling. आता rigid coupling कुठले आहेत? It is used to connect two shafts which are perfectly aligned. जे aligned असतात, एका लाईन मध्ये असतात, त्यांना कनेक्ट करण्यासाठी हे आहेत rigid coupling. Rigid means जो कडक म्हणतो आपण, which does not go under any deformation. That's why it is called as an rigid body. Sleeves or muff coupling, clamp or split muff couplings, flange coupling या येतात रिजिड कपलिंगमध्ये. फ्लेक्झिबल कपलिंग्स त्या थोडं शिफ्ट जरी असेल, शाफ्ट जर थोडा शिफ्ट जरी असेल, अँग्युलर मिसअलाइनमेंट जरी असेल, तर त्या ठिकाणी आपण फ्लेक्झिबल कपलिंग वापरू शकतो. त्याच्यात बुश टाईप कपलिंग येते, युनिव्हर्सल कपलिंग येते आणि ओल्डन्स कपलिंग. या कपलिंग्स या फ्लेक्झिबल कपलिंगमध्ये येतात. नाउ विल डिझाईन स्लीव और मफ कपलिंग. एकदम सिम्पलेस्ट फॉर्म आहे, रिजिड कपलिंग आहे ही. आत्ता जस्ट आपण पाहिलं रिजिड कपलिंगमधला एक पार्ट आहे स्लीव और मफ कपलिंग. एकदम सिंपल डिझाईन आहे याची. जो शाफ्ट कनेक्ट करायचा आहे हा लाईन शाफ्ट आहे, हा एक शाफ्ट आहे, हा दुसरा शाफ्ट आहे. याला कनेक्टेड बाय दिस मफ, मफनं कनेक्ट करतो आहे आणि त्याच्यामध्ये ही की आपण इन्सर्ट करतो आहे. तर आता याचं डिझाईन आपल्याला बनवायचं आहे. डी इज द डायमीटर ऑफ दॅट कपलिंग, एल इज द लेंथ ऑफ कपलिंग, स्मॉल डी इज द डायमीटर ऑफ शाफ्ट. जो आपल्याला कनेक्ट करायचा आहे त्या डायमीटरचा शाफ्ट आहे स्मॉल डी. हे ॲक्च्युअलमध्ये दिसणाऱ्या कपलिंग्स आहेत, मफ आणि स्लीव कपलिंग्स. या ज्या आहेत या स्प्लिट मफ कपलिंग याला म्हणतो, स्प्लिट होतात. आणि ह्या विथ दिस बोल्ट्स नट त्याला आपण जॉईन करू शकतो. याला कीवे सुद्धा असतो,
राईट. दिस इज वॉट कीवेनं सुद्धा याला आपण टाईट करू शकतो. नो द ॲक्च्युअल डिझाईन ऑफ शाफ्ट. तर शाफ्ट डिझाईन करायचं आहे ज्याचं डायमीटर आहे स्मॉल डी. Considering the shaft under the twisting moment, formula is the simple T equals to pi by 16 tau d cube. Twisting moment है, shear trace है तो that's why there is the trace is shear and symbol is the tau. The formula for this design of shaft is T equals to pi by 16 tau d cube. Here we can determine the diameter of shaft d. ओके. टॉर्क दिलेला असतो, ट्रेस दिलेला असतो, टॉर्कची व्हॅल्यू इथं पुट करायची, टाऊची व्हॅल्यू इथं पुट करायची, आपल्याला डीची व्हॅल्यू या ठिकाणी मिळते. नाव स्लीव डिझाईन करायचं आहे. डिझाईन फॉर स्लीव. फॉर डिझाईन फॉर स्लीव देर इज सम एम्पिरिकल फॉर्म्युलेज इज देअर. द आउटर डायमीटर ऑफ स्लीव इज डायरेक्टली टेकन डी इक्वल्स टू टी डी प्लस 13. दॅट इज डी इज ऑलरेडी फाइंड आउट and length of sleeve is L equals to 3.5 D. Now we can check the torque permissible for shear trace, that is T equals to pi by 16 tau D cube. This is capital D and capital D is the diameter of sleeve. The D can be checked because D we already find out by empirical formula D equals to 2D plus 13. T is given, D is already find out, K also we already find out, K equals to small d upon capital D. Then we want to find only the permissible shear trace is in the limit and also find out, check the diameter D also. In step number 3 we want to design the key also find out using the empirical relations, that is width of key and thickness of key, length of key, that is width of key W equals to D by 4 and thickness of T equals to D by 6 and length of key is capital L by 2. कारण ते एकदम सेंटरला असते त्याच्यामुळे डिवाइड बाय 2 दोन्ही साईडला एकदम अप्रोप्रिएट आले. कपलिंग इज युजली मेड ऑफ इंटू 2 पार्ट्स, सो दॅट वी वॉन्ट टू डिवाइड बाय 2. L ऑलरेडी आपल्याला मिळालेला आहे, दॅट L by 2 इट इज गिवन small l. After determination dimension of key, we want to check the shear trace and crushing trace with the help of this formula T equals to F into D by 2, that F is L into W into tau D by 2. ह्याच्यामुळे आपल्याला टाऊ मिळतो. शेअर ट्रेस इन शेअर परमिसिबल आहे तिथपर्यंत लिमिटमध्ये आहे ते चेक करतो. तसं क्रशिंगसुद्धा सिग्मा सी के दॅट इज एफ इज एल इंटू टी बाय 2 इंटू सिग्मा सी के अँड मल्टिप्लाय बाय डी बाय 2. याच्यामुळं काय होतं आपल्याला फक्त क्रशिंग ट्रेस याची चेक होते, शेअर ट्रेस ऑल्सो चेक होते. आता आपल्याला हे डायग्राम ड्रॉ करायचं आहे. तुम्ही ड्रॉइंग शीटवर ड्रॉ करू शकता किंवा विथ द हेल्प ऑफ CAD you also can draw. This is the formula and problem. The use of those formulas, with the help of those formulas you can solve this problem and you can design, mail a drawing for muff coupling. Thank you.